श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवी लक्ष्मी जेव्हा कोपते तेव्हा या 5 घटना घडतात. त्याची लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. प्रत्येकाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा अशी इच्छा असते, परंतु जीवनात कधीकधी अशा घटना घडतात ज्यावरून असे दिसून येते की धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत नाही. देवी लक्ष्मी कोपल्याचे कोणती लक्षणे आहेत ते जाणून घेऊया. आपल्या आयुष्यात देवी लक्ष्मीची कृपा राहावी आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता भासू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु कधीकधी असे होते की खूप कष्ट करूनही आपल्याला काहीच मिळत नाही. मग लवकरच आपले उत्पन्नाचे स्तोत्रही आपल्यापासून दूर जाऊ लागतात. आमच्यासोबत असे का होत आहे हे आम्हाला समजत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही घटना आहेत ज्या दर्शवतात की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. चांदी किंवा पितळेची भांडी चोरी होणे. प्राचीन काळी चांदी, पितळेची भांडी घरात ठेवली जायची. असे मानले जाते की जर घरामध्ये ठेवलेली मौल्यवान चांदी किंवा पितळेची भांडी चोरीला गेली तर याचा अर्थ असा होतो की त्या घरात देवी लक्ष्मी वास करू इच्छित नाही. या कारणामुळे मौल्यवान भांडी चोरीच्या घटना घडतात. आपले पैसे गमावणे. पैसे गमावणे हे देखील देवी लक्ष्मीच्या कोपाचे लक्षण आहे. पौराणिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर देवीची कृपा असेल तर त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि पैशाची कमतरता त्याच्या आयुष्यात येतच राहते. परंतु जर तुम्हाला वारंवार पैसे कमी पडत असतील आणि पैशाची कमतरता वाढत असेल तर हे देखील लक्ष्मीच्या कोपाचे एक लक्षण आहे. तुळस, मनी प्लांट यासारख्या वनस्पती सुकवणे. तुळशीला देवी मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे राहते त्या घरात सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर मनी प्लांटचा आर्थिक सुबत्ताशी संबंध असल्याचे पाहिले जाते. परंतु जर खूप काळजी घेऊनही तुमच्या घरातील तुळस आणि मनी प्लांटचा रोप सुकायला लागला असेल तर लक्ष्मी देवी कोपल्याचे लक्षण आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांचे नुकसान. अनेक वेळा सोन्या चांदीचे दागिने हरवणे हे लक्ष्मीच्या कोपाचे लक्षण मानले जाते. सोन्या चांदीसारखे मौल्यवान दागिने देखील देवी लक्ष्मीशी जोडलेले दिसतात. अशा स्थितीत सोन्या चांदीचे नुकसान होणे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपली आहे याचंच हे लक्षण आहे. दुधाची वारंवार गळती. जर तुमच्या घरात दूध वारंवार कमी होत असेल तर हे देखील लक्षण आहे की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नाही. देवी लक्ष्मीला दूध खूप आवडते अशी पौराणिक मान्यता आहे. घरामध्ये वारंवार दूध सांडणे हे देखील लक्ष्मीची कृपावर्षा होत नसल्याचे लक्षण आहे. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.